या माळरानावर माळढोक असतात दिसणारे, आणि क्वचित दिसणारे आपल्याला जे काही रंगीत म्हणतील आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असतात. टिटव्या असतात, माळटिटव्या असतात, त्यानंतर धाविक असतो. हे कितीतरी पक्षी आहेत, लालच्या खूप प्रजाती आहेत. चिमणचंडोल असल, लालपंखी चंडोल असल, किंवा त्या ठिकाणी तुरेवाला एक चंडोल आहे. हे सगळे पक्षी माळरानावरचे आहेत. म्हणजे माळरान संपलं म्हणजे या सगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. आपल्याकडे डिलिव्हरी करणारे दवाखाने आहेत, ह्या पक्ष्यांनी डिलिव्हरी कुठे करायची? पक्ष्यांची बाळंतपणं कुठे व्हायची? राखीव गवत असायचं शेतामध्ये त्या पक्ष्यांसाठी, की ते पक्षी त्या गवतामध्येच अंडी द्यायची, तिथंच पिल्लं अंडी उभवायची आणि पिल्लं व्हायची. आता ते गवत नष्ट झालं, मग त्या पिल्लांनी अंडी कुठे द्यायची, त्यांची पिल्लं कुठे वाढवायची? म्हणजे माणसाचे दवाखाने नाहीत बरोबर, तर या पक्ष्यांचे दवाखाने व्हायला कधी? ते आपण विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. मग मला माझ्या आजीनं पक्ष्यांच्या बाळंतपणाची गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट त्या मोर पक्षावरची आहे, ती गोष्ट त्या लाल पक्षावरची आहे. माझ्या आजीनं कितीतरी पक्ष्यांची बाळंतपणं केलेली आहे, कितीतरी. ती काय करायची, एखाद्या पक्षाने गवतात अंडे दिली की ती त्या बाजूलाच जाऊन बसायची दूरवर. अजिबात गाईंना म्हशींना फिरकू द्यायची नाही, बायांना अजिबात गवताला हात लावू द्यायचे नाही. मला कळायचंच नाही की असं का करते. एक दिवस मी विळा घेऊन शेतामध्ये गवत कापायला गेलो आणि मग तिनं मला कुणीनच असं दाखवलं. मी जवळ जाऊन बघितलं की त्या गवतामध्ये एक लांडोरी होती, त्या लांडोरीच्या खाली अंडी होती 5. म्हणजे आपण काय करायला चाललोय. म्हणजे तेव्हा कळलं की मला हे गवत किती महत्वाचं आहे. म्हणजे अशा अनेक आजी होत्या, प्रत्येकाच्या घरी आजी होती की ज्या आजीनं पक्ष्यांची बाळंतपणं केली होती. मला वाटतं मग ह्या माळढोकची बाळंतपणाची आता वेळ आलेली, बाळंतपण करायची. जैसलमेरला तिथं कृत्रिम पैदास आहे, 3री पिढी जन्माला आली, बरोबर ना. त्या ठिकाणी नर आणि मादी यांचे मिलन करून त्या ठिकाणी 3री त्यांची पिढी जन्माला आली माळढोकची. म्हणजे ह्या खूप आनंदाची गोष्ट आहे. पण दुसरी एक मला दुःखाची गोष्ट वाटते की ह्या लॅबमध्ये जन्मलेल्या पिल्लांना बाहेर वातावरणात सोडल्यावरती जगतील का? एकदा का आपण काचेमध्ये लेकरू ठेवलं, त्याला जर सतत ते ठेवलं तर ती बाहेर अजून कमजोरच होतात. त्यांना बाहेर पडलं तर काय ते खूप संकटाचा सामना करावा लागतो. तसं या माळढोकची जरी पिल्लं जन्माला आली तर हे फक्त त्या बंदिस्त रूममध्ये राहतील, पण ती बाहेर जातील की नाही ही मला शाश्वती आहे. म्हणजे मला माहिती नाही काय आहे ते, आपण तो काळ ठरवेल त्यावेळेस आपण असं करू असं माहिती नाही. पण ह्या माळढोकवर खूप चांगलं असं काम करावं असं मला वाटतं. कॉइन नावाचा एक दक्षिण आफ्रिकेतला एक अभ्यासक आहे, हा तरुण अभ्यासक आहे. आपल्याकडे जसे काही माळढोक आहेत तसे तिकडे कसे काही वेगळ्या पद्धतीचे माळढोक असं आहेत का, असा तो एक अभ्यास वेगळ्या पद्धतीने मांडतो आहे. पुढची एक स्लाइड घेऊया, आपण थोडं फास्ट घेऊया. हा जो आहे फोटो, हा राजहंस पक्षाचा फोटो आहे. हा फोटो भिगवणचा आहे. मग आम्ही सरांना बोलताना म्हटलं की भिगवणला आम्ही गेलो होतो आणि हा फोटो आहे. आणि पक्षी निरीक्षण करताना आपण फार बाहेर दूर जाऊ नये हे आता अनुभव तुम्हाला कळालं. ते राजहंस आले की आम्ही भिगवणला जायचो. एकदाच तिथे भिगवणला गेलो मी, परत कधीच नाही गेलो. आणि तिथे फक्त आम्हाला 7 राजहंस पाहायला मिळाले. आणि मग आम्ही त्यावेळेस परभणीला वापस आलो आणि परभणीला वापस आल्यानंतर निवळी तलाव आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळाला. आणि मग निवळी तलाव पाहिल्यानंतर पुढचा एक फोटो आहे की तिथे आम्हाला 150 राजहंस पाहायला मिळाले. 150 पेक्षा जास्त. म्हणजे एवढ्या दूर भिगवणला जायचं काहीच नाही, 7 पत्रात फक्त 7 राजहंस पडले. आणि इथं आम्ही फिरायला सहज गेलो बघण्यासाठी आणि आम्हाला 150, आम्ही मोजले 150, त्याच्यापेक्षा जास्त असतील एवढे हे राजहंस पक्षी तिथे मिळाले. गणेश कुरान यांनी हा फोटो घेतलेला आहे. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा नव्हता, आताही कॅमेरा माझ्याकडे नाही. ज्यावेळेस मला काही रेकॉर्ड शॉट करायचे तेव्हा मी दुसऱ्याचा कॅमेरा आणतो. माझ्याकडे 2 दुर्बीण आहेत, त्या दुर्बिणीचाच वापर जास्त मी करतो. आणि मग हे राजहंस त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि मग आम्ही ज्या वेळेस राजहंस पाहायचंय, कुणालाही राजहंस पाहायचा असेल तुम्ही जरूर परभणीला यायचं. हिवाळ्यामध्ये तुम्हाला 1, 2 असे 100 तुम्हाला राजहंस दाखवतो, ते जवळून दाखवतो. आम्ही आता असे छान मातीचे लपण केलेले आहेत झाडीचे, तिथे बसून आम्ही त्या पक्ष्यांना पाहतो. मग हे जे काही राजहंस आहेत, या राजहंसची नोंद आपल्याला फार पूर्वीपासून ग्रंथात पाहायला मिळते. मानव पंथाचे जे काही लेखक आहेत केशवभास, त्यांनी दृष्टांतपाठ नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी या राजहंसाचा एक दृष्टांत सांगितलाय. राजहंस असे, तो मानस सरोवरा वाचवणे न रमे, गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोखरणे असती परी तेथे तो न रमे. म्हणजे हा जो काही राजहंस आहे हा फक्त मानस सरोवरामध्ये त्यांना आढळलेला आहे. मग मानस सरोवरामधून आढळल्यानंतर तो त्या ठिकाणी ठीक आहे, पण त्याच्या पुढची गोष्ट आहे. धनाईसा खामनेकर ज्यांनी सह्याद्रीवर्ण नावाचं पुस्तक लिहिलं, ते नांदेड, परभणी, हिंगोली या भागात बऱ्याच नोंदी त्या पुस्तकामध्ये. तर त्यांनी त्या राजहंसचे संदर्भ त्या पुस्तकात दिलेले आहेत. म्हणजे
लेखक मानवपंथाचा की तो सांगतो की राजहंस त्या मानव सरोवरामध्ये आहेत. दुसरी मानवपंथाची लेखिका सांगते की ते राजहंस सगळे नांदेड परिसरामध्ये आहेत. मग हे पक्षी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात, म्हणजे स्थलांतरित करत असतात. म्हणजे स्थलांतराची गोष्ट आहे ही त्या राजहंसाहून त्या मानवपंथाच्या लेखकांना कळाली. खरं तर स्थलांतराची गोष्ट आहे ही अरिस्टॉटलने सुरुवातीला मांडली. म्हणजे अरिस्टॉटलने हिस्ट्री नॅचरलिस्ट नावाचा जो ग्रंथ लिहिला की त्या ग्रंथामध्ये पक्षी स्थलांतर कसे करतात त्यावर गोष्टी मांडल्या. मग त्याला नंतर छेद दिला. अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की काही पक्षी हिमनदीत जातात, काही त्याचं म्हणणं होतं की काही चिखलाखाली जातात, बर्फाखाली राहतात, धुलीमध्ये असंच राहतात. फक्त 2000 वर्षाचा जो प्रभाव होता त्याच्या त्या मांडण्याचा. इलियस काउंट नावाचा लेखक आहे, त्यानं जवळपास 92 निबंध लिहिले या पक्ष्यांच्या स्थलांतराबाबतचे. आणि नंतर मग ज्यावेळेस या पक्ष्यांना टॅग करण्यात आलं, पक्ष्यांना पायात कडी अडकवणे किंवा पक्ष्याच्या पंखांना टॅग लावणे हे हळूहळू कळायला लागलं. नंतर मग कळायला लागलं की हे पक्षी एकमेकाला स्थलांतर करतात. ज्या ठिकाणी प्रचंड बर्फ आहे त्या ठिकाणी ते उष्ण भागाकडे स्थलांतर करतात आणि परत इकडे थंडी झाली की परत ते आपल्या मूळ गावी जातात. पण ह्या पक्ष्यांची गोष्ट मला महत्त्वाची वाटते की हे झालं या राजहंस पक्षी थव्याने येतात. पण जे चातक पक्षी आहेत आपल्या भागामध्ये येतात पावसाच्या सुरुवातीला. चातक पक्षी दुसऱ्यांच्या घरट्यामध्ये अंडी घालतात, कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. ती पुढे कावळा आहे तेव्हा तुम्हाला मी सांगेल ती. पण हे ज्यावेळेस स्थलांतर करायची वेळ येते चातक पक्ष्यांची ती तेव्हा वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पक्षी दुसऱ्यांच्या घरात असतात. ते त्यांचे आईवडील वाढवत नाही त्यांना. दुसऱ्याच्या घरट्यात राहिल्यानंतर त्यांना कसं कळतं की आपल्याला स्थलांतर करायचे. त्यांचे आईवडील जवळ नाहीत, ते कुणातरी वटवट्याच्या घरट्यात असतील, कुठेतरी सातबाईच्या घरट्यात असतील, कावळ्याच्या घरट्यात असतील किंवा अजून कोणाच्या घरट्यात असतील. ते त्यांचे आईवडील नाहीत, सावत्र आईवडील आहेत. मग त्यांना आंतरिक कोणती अशी प्रेरणा मिळते की ते त्या 8-10 दिवसांनी सगळे एकत्र येतात. कोणतं त्याच्याकडे मोबाईल आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये आहे ते त्यांच्या त्या जेनेटिक गोष्ट मला वाचायला आवडेल किंवा मला ते समजून घ्यायला आवडेल. त्याविषयी मला काम करायला नक्कीच आवडणार आहे. त्या चातक पक्ष्यांच्या पिल्लांचं एकत्र येणं किंवा ते आपल्या भागामध्ये जाणं. जो काही काळ्या शेपटीचा सोंटिलो नावाचा पक्षी आहे तो सायबेरियाहून मुंबईला फक्त 4 दिवसामध्ये आला होता. किती शेकडो मैल अंतर आहे, म्हणजे 2500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. त्यानं तो दिवस रात्र न थांबता तो सायबेरियापासून तर आपल्या मुंबईपर्यंत आला. त्याला टॅगिंग केलं होतं, त्याचा मार्ग सुद्धा काढला. समुद्रावरून कुठेही बेट नाहीये, प्रवीण सर जास्त म्हणला आहे, कुठेही बेट नाहीये, त्याला कुठेही आश्रय घ्यायला जागा नाहीये आणि मग तो सलग एवढ्या दूर येतो. म्हणजे सगळेच पक्षी स्थलांतर करतात, काही फक्त हंगामी स्थलांतर करतात, काही पक्षी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करतात. ही प्रवास करण्याची गोष्ट या पाठीमागचा फोटो आहे त्या पक्षावर सुद्धा आहे, जो राजहंस पक्षी आहे. अजून एक मला गोष्ट सांगायची वाटते या राजहंस पक्षावर. ही जी काय आहे याला आपण क्षीर नीर विवेक असं म्हणतो आपण, की हा दूध वेगळं आणि पाणी वेगळं करतो. तसं अजिबात नाही काही. त्याचा अर्थ काय होतो की जे काही कमळ आहे त्या कमळातले जे काही पांढरे तंतू आहेत, पांढरा जो काही भाग आहे तो ह्या पक्ष्यांना फार आवडतो. आणि जे काही बाजूला सगळं पाणीच असतं, मग त्या पाण्याच्या मध्ये दलदलीमध्ये पाण्यामध्ये ते बीजतंतू असतात. मग हा जो काही राजहंस आहे तो अलगदपणे त्या चिखलातल्या ज्या कमळामध्ये पाण्याच्या चिखलामध्ये तो तंतू खातो. तो ते पांढरा रस आहे तो शोषून घेतो आणि मग त्याला क्षीर निर्विवेक असं म्हटलेलं आहे. आपल्याला वाटतं की नाही दुधात पाणी टाका मग तो आपला कळत राजहंस वेगळा करतो की नाही. म्हणजे अशी एक गोष्ट आहे, ती भ्रामक कल्पना आहे असं मला वाटलं. पुढची एक गोष्ट आपण घेऊया लाईन. मी मग तुम्हाला म्हणाले की हा जो काही कावळा आहे हा सगळ्यांच्या परिचित आहे. आता खरं फोटो दाखवायची गरज नव्हती, बरोबर, परंतु फोटो यासाठी दाखवतोय हा जो चातक पक्ष आहे किंवा इतर जे काही पक्ष आहेत ह्या पक्ष्यांचं या पक्ष्यासोबतचं नातं काय आहे, किंवा कोकिळ पक्ष आहे या कोकिळ पक्षाचं या पक्षासोबतचं नातं काय आहे. कोकिळ आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. मग या कोकिळचं आणि या कावळ्याचं काय कनेक्शन आहे असं आपल्याला वाटतं ना. काय होतं की ज्यावेळेस माझ्याकडे नव्हते येलदरी परिसरामध्ये जिंतूर तालुक्यातला की कावळे खरेदी करायला लागले की कोकिळ जो नर असतो जाणीवपूर्वक ह्या कावळ्यासोबत भांडण करतो, जाणीवपूर्वक. आणि मग त्यावेळेस त्या कावळीनं काही अंडी दिलेली असतात आणि मग हे दोघं कावळा आणि कावळी त्या कोकिळ नराच्या पाठीमागे लागतात त्यांना मारण्यासाठी. आणि ते दोघं जर निघून गेले की तेवढ्या वेळामध्ये ती फिमेल येते कोकिळीची आणि त्या घरट्यातलं एक अंडा खाली ढकलते आणि स्वतःचा अंडा एक त्या ठिकाणी घालते. म्हणजे ही एक गोष्ट. आणि शरद आपले सरांच्या पुस्तकामध्ये मोतवालाच्या पुस्तकात
की ती जी काही कोकिळा आहे, जी काही युरेशियन कोकिळा आहे, ती अंडी कसं घालते घरट्यामध्ये. कधी कधी ती सगळेच घरट्यातले अंडे ढकलून देते आणि आपले सगळे अंडे टाकते, असंही होतं. म्हणजे हे पक्षी आवश्यक आहेत. कावळे जर नसते तर इतर पक्षी जगणारच नाहीत ना. कोकिळा जन्मच घेणार नाही, पिल्लच जन्म घेणार नाही, तेव्हा अंडे कुठे घालणार कोकिळा. तिला आपण लेझी बर्ड म्हणतो. मग त्या दृष्टीने ते लेझी बर्ड आहे. मग कावळा हा आपल्यासाठी फार उपयोगाचा आहे. या कावळ्यावर फार मोठं काम झालेलं आहे. अर्नेस्ट सेटननं द स्टोरी ऑफ अ क्रो नावाचं पुस्तक लिहिलं, ते कावळ्यावर लिहिलेलं आहे. किंवा मारुती तंबली सरांचं घरट्या पलीकडे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कावळ्याची भाषा आपल्याला वाचायला मिळते. म्हणजे पक्ष्यांची स्वतंत्र भाषा असते. हे पहिल्यांदा मला ते लेख वाचल्यानंतर कळालं की काव म्हणताना कोणत्या कावचा काय अर्थ होतो, हे अर्नेस्ट सेटनला कळालं. आणि अर्नेस्ट सेटनची गोष्ट आहे, त्याची तंबली सरांनी त्यांच्या पुस्तकात मांडली. ती 2 मिनिटात गोष्ट सांगतो. अर्नेस्ट सेटन एकदा सायंकाळी पक्षी निरीक्षण करत असताना एका पुलावर उभा होता आणि कावळ्याचा थवा येत होता, काव काव असं करत करत. आणि मग तो बघितलं की सगळे कावळे येत आहेत. एक वयस्कर कावळा पुढे आहे, बाकीचे कावळे पाठीमागे आहेत, त्यांचं काव काव म्हणणं चालू आहे. आणि त्याला वाटलं की आता हे कावळे मला धडकणार, मी पुलावर उंच आहे ना. पण तसं झालंच नाही. ते कावळे आले जवळ आणि त्यांनी 20 फुटापेक्षा जास्त उंचीवर ते गेले. तो म्हणाला की ते तर कावळे मला धडकायला हवे होते, मला त्याचा स्पर्श व्हायला होता. पण तसं झालं नाही. ते कावळे 20 फूट उंचीवर गेले. आणि आपण दुसऱ्या दिवशी काय करायचं की आपण 20 फुटाची काठी चालूया, ते बघूया कावळे त्याला काठीला स्पर्श करतात का. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस त्या ठिकाणी तो आला. बऱ्याच वेळेस पक्षी हे त्याच मार्गाने पक्षींचे स्थलांतर असतात, ते त्याच भागामध्ये किंवा त्याच रस्त्याने करत असतात. ते मग हे कावळे परत त्याच दिशेने आले, त्याच रस्त्याने आले. हा अर्नेस्ट सेटन त्या ठिकाणी उभा होता. आणि मग त्या वेळेस त्याने हळूहळू काठी वर केली. त्यावेळेस त्यांनी क्वाव असा आवाज केला, म्हणजे सावधान काहीतरी आहे. आणि मग ते 20 फीटच्या अजून 20 म्हणजे 40 फूट उंचीवर गेले. तो म्हणाला की माझ्या हातात बंदूक नाहीये, बंदूक असते तर एखाद्याला उडवलंच असतं, एखाद्याचा वेधच घेतला असता. आपण काय करूया, आपण बंदूक घेऊन या तिसऱ्या दिवशी. तो मग पुढच्या दिवशी तो बंदूक घेऊन आला. काव काव असं करत करत ते थवा जवळ आला की त्याने फक्त बंदूक अशी वर उचलली आणि त्या पक्ष्याने काव असा मोठा एक कर्कश आवाज केला आणि सगळे पक्षी वेगवेगळ्या दिशेला उडून गेले आणि परत एकत्र आले, परत काव काव असं करत पुढे गेले. ही गोष्ट त्या अर्नेस्ट सेटनला कळाली. आणि मग त्याला रेकॉर्ड सगळे आले, रेकॉर्डिंग आले. मग त्या सगळे पक्ष्यांचे आवाज, कावळ्यांचे आवाज रेकॉर्ड केले. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शरद आपटे सरांनी 450 पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केले. मला त्यांचं फार नवल वाटतं. ज्यावेळेस पक्ष्यांचे आवाज मला काही गोष्टी मला कळत नाही. मला नदी सुरई या पक्ष्यांचा आवाज मला कळत नव्हता. चिव चिटर छरटर चिटर चिरटर चिटर चिव असं जे काही आवाज आहे तो मला कळत नाही. तुमचं काय भानगडे. मी त्याला चिव चिव म्हणायचो, चिटचिट म्हणायचो, काहीतरी म्हणायचं. पण विद्याधर म्हैसकर सर की ज्यांनी पक्षावर फार मोठं काम केलं, विद्याधर म्हैसकर सरांच्या त्या पक्ष्यांच्या आवाजावर मी त्यांना शब्दबद्ध करायला सांगितले. नदी सूर्य पक्ष्यांचा आवाज, त्यांनी मला तो आवाज शब्दबद्ध करून दिला. म्हणजे पक्ष्यांचा आवाज कसा असतो हे मला पहिल्यांदा कळालं. आणि मग शरद आपटे सर असतील, त्याच्यासोबत मी या पक्ष्यांच्या आवाजावर नेहमी बोलत असतो. पण कोणत्या पक्ष्यांचा आवाज कसा रेकॉर्ड करायचा, कसं आपण ऐकलं पाहिजे, कसं आपण त्या गोष्टी त्या आत्मसात केल्या पाहिजे, ह्या गोष्टी मला या माणसामुळे मला महत्त्वाच्या वाटतात. मी सलीम अलींना कधी पाहिलं नाही. सलीम अली मी लहान असतानाच वागले होते. परंतु ज्यांनी सलीम अलींना पाहिलं अशा अनेक माणसांना मला परत परत भेटावंसं वाटतं. त्यापैकी आपल्यामध्ये आहेत डॉक्टर दिलीप यार्दी सर. त्यांनी सलीम अलींसोबत खूप दिवस काम केलेलं आहे. मग सलीम अलींच्या आठवणी मला मी त्यांच्याकडून ऐकत असतो. ज्या ज्यावेळेस मला काही सलीम अलींची एखादी मला गोष्ट मला आठवली आणि मग त्यांनी प्रसंग सांगतात की मग ते पैठणच्या तलावात कसे गेले, मग त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यासोबत कसे निरीक्षण केले, ही एक गोष्ट मला यार्दी सरांसोबत मला कळाली. अजून BS कुलकर्णी, मग असे मारडोकचा विषय निघाला होता नानांचा. BS कुलकर्णी सरांच्या घरी गेलो मी आणि मग मला सलीम अलींच्या मला आठवणी मला जाणून घ्यायच्या होत्या. मग BS कुलकर्णी सरांनी सलीम अली कसे आले, सलीम अलींना कसं सायकलवर बसून नेलं आम्ही, सलीम अलींना कसं बैलगाडीत बसवलं आणि आम्ही मग कसे मारडोक पाहिले, आम्ही 10-15 फुटावर कसे मारडोक पाहत होतो, आम्ही कसं त्या ठिकाणी मारडात राहिलं, हे BS कुलकर्णी सरांनी मला त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं. म्हणजे सलीम अलींच्या आठवणी, नाशिकला दिगंबर गाडगीळ सर असतील यांच्यासोबतच्या काही आठवणी. म्हणजे अशी ही जी माणसं आहेत या माणसाकडे मला परत जावं असं वाटतं. कारण मला खूप काही अजून शिकायचं आहे या पक्ष्यांच्या आयुष्यामधलं. म्हणून मला ही माणसं मला जेवढे दिवस माझ्यासोबत राहतील तेवढं मला खूप आनंद वाटतं. म्हणून मी सर्वांना म्हटलं की मला तुमच्यासोबत रिक्षामध्ये यायचे, मला तुमच्याजवळ बसायचं आहे. तुमच्याजवळ बसलं तरी मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. मग ही गोष्ट या कावळ्यांसंदर्भात मला जाणून घ्यायची होती. म्हणून मी
पद्धतीनं मी वाचत गेलो. या कावळ्याला आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप मोठं काम झालं. काकुरुतावले हा जो ग्रंथ आहे वराहमिहिरचा, या वराहमिहिरने कावळ्यांच्या या भाषेवरच अभ्यास केलेला आहे. तोच अभ्यास मला वाटतं आर्नेसेटने केला असावा आणि तोच लेख मारुतीचा परिसरांच्या घरट्या पलीकडे या पुस्तकात आला असावा. आणि मग ह्या कावळ्यांच्या कामवर आपल्याला काम करायचं आहे. आता कावळ्यांची संख्या हळूहळू शहरात वाढत आहे, इतर भागात कमी होत आहे. भविष्यामध्ये अशी एक वेळ आहे की आपल्या पिंडाला हुंड्याचा किंवा कणकीचा कावळा लावायची वेळ येईल. कारण हे कावळे आता हळूहळू कमी संख्या होत आहे. कारण घरामध्ये आपण मॉर्टिन लावतो, उंदीर मारायचं औषध लावतो. त्यामुळे काय होतं की हे कावळे खातात, मरत नाहीत, पण यांच्या जननक्रियेवर फार मोठा परिणाम होतो. आणि मग हे अंडी द्यायचे विसरून जातात. मग याने जर अंडीच नाही दिली तर कावळे जन्माला येणार नाहीत. कावळे जर नाही जन्मले तर शहरातली जेवढी घाण आहे ती कोण स्वच्छ करणार? दररोज काय आपल्याला घाण स्वच्छ करणं होत नाही. घरात उंदीर मेला बाहेर फेकतो, झुरळ मेलं बाहेर फेकतो, हे कावळे मटकावून टाकतात. कावळ्याला काहीही चालतं, आपण उलटी केली तरी ते आवडीने खातात. म्हणजे असे कावळे आहेत. ते कावळ्यांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. शहरामध्ये आहे, ग्रामीण भागात आहे. आणि जिथे कावळे राहतात त्याला काकागार असं म्हणतात, आणि जिथे बगळे राहतात त्याला सारंगगार असं म्हणतात. आपल्या संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस स्टेशनच्या बाहेर झाडं होती काही वर्षापूर्वी, ती झाडं तोडली, त्यावेळेस किती बगळे मेले, किती पान हेरावून मेले, कितीतरी पिल्लं अशा रस्त्यावर पडली होती, अक्षरशः वाहनाने चिरडली. म्हणजे आपल्या शहरात असं घडते. मग हे आपल्या शहरात घडते तर मग आपलं काम आहे की या पक्ष्यांचं आयुष्य वाचलं पाहिजे. प्रत्येक पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एक ना एक पक्षी आपल्यासाठी आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. कावळे दिसायला काळे आहेत, कोणाला आवडणार नाही कावळ्याचा रंग, परंतु ते कावळे सुद्धा महत्त्वाचे आहेत. अजून एक मला निरीक्षणाची गोष्ट मला महत्त्वाची सांगावीशी वाटते की आता या कावळ्यांचा यार्देसर की कावळे आता पांढरे जास्त होत आहेत. ही एक काय समस्या मला नाही कळाली. माझ्या परभणी शहरामध्ये सुद्धा अगोदर मला दिसले नाही कधी, पण अशा ह्या 2-4 महिन्यापासून अर्धे पांढरे कावळे दिसत आहेत, पूर्ण पांढरे नाहीच. त्यांचं पोटच पांढरं होत आहे, त्यांचा वरचा भागच पांढरा होत आहे. म्हणजे ते त्यांचे काही आजार आहे, त्याच्यावर काम झालं पाहिजे असं मला वाटतं. हे कावळे आपल्या आजूबाजूला असलेले, आपल्याकडे कावळे आणि डोमकावळे हे दोन्ही दिसतात. आपण फक्त कावळे बघूया, डोमकावळे नाही. हा एक फोटो आहे. हा फोटो याच्यासाठी दाखवला आहे की जी तलाव आहे, जो भाग आहे नदीचा भाग वगैरे, तिथं फार मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. आणि मासेमारी होताना जाळं रात्रंदिवस टाकलं जातं, त्या जाळ्यात मासे अडकतात. पण काय होतं की मूळ जे काही अधिकार आहे या पक्ष्यांचा आहे त्या माशावर, तो अधिकार आपण काढून घेतो. एकदा का जाळ्यामध्ये मासे अडकले, पक्ष्यांना खाता येत नाही. या कर्कजानं एक मासा पकडलेला आहे, पण पलीकडे जी बाजू आहे ती बाजू नायलॉन धागेनाशी मासा अडकलेला आहे तो धाग्यामध्ये. आणि तो खूप वेळ तो खाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला ते खाताच येत नव्हतं. आणि ज्यावेळेस त्याला तो मासा खाल्ला त्यावेळेस ते जे काही प्लॅस्टिक आहे तो त्याच्या पोटात गेलं. तो पुढचा एक फोटो आहे की थोडंसं प्लॅस्टिकच्या बाहेर राहिलं, ते चोचीलाच लागला. ते पाण्याचा थेंब आहे तो त्या प्लॅस्टिकवर आहे, दोऱ्याला चिटकलेला आहे. म्हणजे शहरामध्ये जशा गाई म्हशी जे काही प्लॅस्टिक खातात, आपण कॅरीबॅगमध्ये अन्न पॅक करतो फेकून देतो, त्याच्यापेक्षा कॅरीबॅग पुढे करून टाकले तर ते गाईंना म्हशींना खाता तरी येईल. त्यामुळे ते प्लॅस्टिक त्याच्या पोटात जाता येत नाही. मग आपण वाचतो की आज गाईचं एखादं ऑपरेशन केलं पोटाचं, 11 किलो प्लॅस्टिक निघालं, 10 किलो प्लॅस्टिक निघालं. त्याला कारणीभूत आपणच आहोत. त्याचे काही प्राणी मरतात. आता हे पक्ष्यावर सुद्धा संकट आलेलं आहे. पक्षी सुद्धा आता संकट त्यांच्या ओढवलेलं आहे. प्लॅस्टिक खाण्याचं प्रमाण पक्ष्यांचं वाढलेलं आहे. कुरकुरे असतील, अजून काही असं, हे सगळं त्या भागामध्ये त्यांना खायला मिळत आहे. म्हणून ह्या पक्ष्यांच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम होत आहे. हा राज्य पक्षी आहे, हरवळे, हरियाल. माझा फार आवडता पक्षी आहे. जेव्हा जेव्हा ह्या पक्षाला बघतो ना तेव्हा मला सगळं जे काही ताण आहे, ट्रेस आहे, तो माझा सगळा निघून जातो. एवढा सुंदर हा पक्षी आहे. हा पक्षी विद्यापीठाच्या परिसरामधला आहे, हरियाल पक्षी. एक पुढचा फोटो मला स्टोरी सांगावीशी वाटते पुढच्या पक्षाची. हा हरियाल आहे. हा हरियाल माझ्या घरचा आहे. हा हरियाल 1.5 महिना माझ्या घरी होता. तो जखमी अवस्थेमध्ये आला होता, त्याचा पंख तुटलेलं होतं. त्या पक्षाला डॉक्टर रणजित लाड यांच्याकडे मी नेलं, त्याचे उपचार केले आणि उपचार करून त्याला घरी आणलं. अगदी माझ्या दोन्ही मुलीसारखा त्याचा मी लाडा केला. घरी आला की तो अगोदर ट्रेमध्ये राहायचा, त्याला उडता यायला लागलं की माझ्या घरातला पंखा बंद झाला, तो शिलाई मशीनवर जायचा, पुस्तकाच्या कपाटावर जायचा, अजून कुठे जायचा, घरभर फिरायचा. तो दुरुस्त झाल्यानंतर आणि हळूहळू मग त्याला मी बाहेर आणलं. माझ्या घराच्या बाहेर पपईचं झाड होतं, त्याला पपई प्रचंड आवडते. 1.5 महिन्यामध्ये त्यानं कधीच माझ्या हातचं पाणी पिलं नाही, त्याला पाणी पाजलंच नाही.
त्याला पपई फार आवडायची. माझ्या घराच्या बाहेर अंधेराचं झाड आहे, पिंपळाचे झाड आहेत, त्याला ते फळं फार आवडतात. सगळ्यात जास्त पपई आवडणार. तो पपईच्या झाडावर बसला की खूप असा रमायचा. तो मेल आहे का फिमेल हे मला कळालं नाही, पण तिला मी ती म्हणायची, ती हरवली. मग तिला मी ज्यावेळेस बरी झाली त्यावेळेस मी अंधेराच्या झाडावर आलो. एक दिवस ती अशी अंधेराच्या झाडावर वर गेली आणि ती पाहू लागली, काय पाहलं ते मला कळालंच नाही. आणि मग तिला मी खाली घेऊन आलो. ती फार माझ्यावर रुसली होती. मला पहिल्यांदा कळालं की पक्षी सुद्धा रागवतात, पक्ष्यांना सुद्धा रुसवा येतो आपल्या लेकरांसारखाच. आणि त्या दिवशी तिनं खाल्लं नाही जास्त. आणि मग घरात आलो, तिला ठेवलं आणि सकाळी सकाळी हरवळ्याचा प्रचंड आवाज आला. त्या हरिया खूप असे आले, त्यांच्या पंखाचा एक आवाज येतो, सटरफटर 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 असा एक आवाज येतो. फक्त त्या पंखाच्या आवाजावर कळतं आपल्याला की हरवळे आहेत, आपल्याला अजिबात दिसणार नाही. पिंपळ कुळातली जेवढी झाडं आहेत, वड, पिंपळ, नांदुरकी, पिंपरणी, अंजीर, ह्या सगळ्या झाडावर तुम्हाला पहाटे पहाटे या हरवळ्या उतरलेल्या दिसतात. त्यांना पाहण्याच्या अगोदर त्याच आपल्याला पाहतात आणि भुरकून निघून जातात. आणि तसं मग त्या माझ्या घराच्या बाहेर पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडावर हरवळ्या उतरल्या. तशी ह्या माझ्या घरातल्या हरवळीला वेगानं त्या खिडकीकडे झेप घेतली. तिनं धडक दिली त्या खिडकीला. मी खिडकी सरकवली पण जाळी होती, जाळीतून ती पाहून लागली. मला वाटत होतं की तिनं असं का करावं. मला कळालं नाही तिला त्या थव्यात जायचं होतं. बरं मी का बरं खिडकी उघडली नाही हे मला अजूनही उत्तर कळत नाही. मला तिच्यावर माझं प्रेम होतं का, त्याचा अर्थ तेच होता की हिनं माझ्या घरात जाऊ नये, तिने माझ्याच घरी राहावं, म्हणजे माझा काहीतरी स्वार्थ होता असं मला ते आता वाटतं. आणि मी तिला जाऊ दिलं नाही. आणि मग मी त्या हरवळ्याला उचललं, माझ्या डाव्या हातावर घेतलं आणि मी खाली आलो. तोपर्यंत हरवळ्याचा थवा निघून गेला होता. मला फार वाईट वाटलं की आपण आज या हरवळ्याला खरं तर जाऊ द्यायला पाहिजे होतं. आणि मग ती त्या अंजिराच्या झाडावर दुपारपर्यंत बसली. त्या दिवशी पहिल्यांदा तिनं माझ्या हातचं खाल्लं नाही. म्हणजे तिनं अन्न त्याग केला होता ही मला पहिल्यांदा गोष्ट जाणवली या हरवळीच्या माध्यमातून. आणि मला सुद्धा अस्वस्थ व्हायला लागलं की असं का व्हावं आपलं. आणि मग मी तिला हळूहळू त्या पिंपळाच्या झाडाकडे घेऊन गेलो. मग त्या पिंपळाच्या फांदीवर बसवलं. त्या ठिकाणी तिनं 1-2 घास खाल्ले आणि मग ती हळूहळू वर गेली. सायंकाळ झाली, अंधार पडला. मी घरी आलो, म्हणजे बाजूलाच घर, तर मला ते करमत नव्हतं. आता ती हरवळी माझ्या घरात नाही ना. माझ्या मुली म्हणले की आता पंखा लावायला हरकत नाही. माझ्या मुलीने पंखा लावला, पण ते पंखा लावून सुद्धा मला गरमी होत होती. मला अस्वस्थ होत होतं. मी खाली गेलो बॅटरी घेऊन, मी झोत लावून टाकून बघितला की ती पिंपळावर आहे का. खरं ती पिंपळावर बसलेली होती. आणि मग सकाळ झाली, परत कालचा थवा हरवळ्यांचा आला. मला एवढा आनंद झाला, मी काहीच नाही, उठलो आणि पळत पिंपळाखाली आलो. आज मात्र हरवळ्याने अजिबात जाण्याची घाई केली नाही. बराच वेळा हरवळ्या बसल्या, त्यामध्ये ही हरवळी सुद्धा होती. मला लगेच कळाली माझ्या घरची हरवळी. आणि सूर्य उगवला, पिंपळावर किरणं पडली आणि सगळ्या हरवळ्या माझ्या हरवळीला घेऊन गेल्या. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट माझ्या मनाला फार अजूनही चटकारावत जाते. म्हणजे माझं दुसरं पुस्तक येणार आहे, पक्षी, तळे पक्षी आणि माळरान. त्या पक्षामध्ये ही गोष्ट मी सांगितलेली आहे, हरवळीची गोष्ट. त्याच पुस्तकात माझ्या आजीनं सांगितलेली पक्ष्यांच्या बाळातपणाची गोष्ट मी त्या पुस्तकात ती मांडलेली आहे. म्हणजे अशी ही हरवळी, आपला हा हरवळी राज्य पक्षी आहे. चितंबलींच्या पुस्तकामध्ये तो घोट्यावरचा घाम पितो असे नोंद आहे. म्हणजे ज्यावेळेस ऊन असतं, ज्यावेळेस त्याला पाणी प्यायला मिळत नाही, त्यावेळेस ते दवबिंदू पडतात, त्या दगडावर जमा होतात. तो त्या ठिकाणी पाणी त्या दवबिंदूच्या स्वरूपामधलं पाणी तो पितो अशी एक वेगळी नोंद आहे. हे पांजरीवर सुद्धा उतरल्याची नोंद आहे सरांच्या पुस्तकामध्ये. म्हणजे हे पाणी पिण्यासाठी नदीवर किंवा पांजरीवर किंवा कुठेतरी उतरू शकतात ज्यावेळेस पाण्याची फार त्यांना गरज आहे. आणि ह्याची खरबत मात्र वेगळी असते. जसं आपल्याला अन्नामध्ये मीठ टाकतो ना आपण तर चव येण्यासाठी, तसं हे फळं खातात आणि यांच्या खरबती असतात. खरबतमध्ये ज्या मातीमध्ये मिठाचं प्रमाण आहे तिथले मिठाचे कण वेचून खातात आपलं अन्न पचवण्यासाठी. तो एक धडा आहे तिसरीला. हरणं असे एक दगड चाटताना फोटो आहे किंवा तो पाठ आहे लेखकाचा. तशा गेंड्यांच्या खरबती असतात, रानमशीच्या खरबती असतात, हरणांच्या खरबती असतात. तशा पक्ष्यांच्या सुद्धा स्वतंत्र खरबती असतात. अशी एक प्राण्यासंदर्भातली मला नोंद जॉय आडम्स नावाचे एक लेखिका आहेत, त्यांनी द सर्चिंग स्पिरिट नावाचं आत्मचरित्र लिहिले की जे चरित्र शोधयात्रा या नावाला अनुवादित झालं. की त्यामध्ये त्यांनी गेंड्यांच्या खरबती असल्याची नोंद केलेली आहे. आणि मग ह्या ज्या खरबती आहेत या खरबतीसाठी हिंगोलीची काही वन विभाग आहे खूप मोठ्या खरबती तयार करतात. ज्यावेळेस ह्या अशा खरबती तयार करायच्या निलगाईसाठी त्यावेळेस मी मुद्दाम जातो. मिठाचे कट्टे घ्यायचे, जेवढं उचलं तेवढं मीठ घ्यायचं, त्या ठिकाणी ते उंचवटे तयार करायचे मातीचे खडकाचे आणि मध्ये मीठ मिक्स करायचं
बाजूला कुठेतरी पाण्याचा पाणवठा असतो. अशा अनेक घरगुती तयार करण्यासाठी मला मदत करता आली हिंगोली वन विभागाला. हे मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा. म्हणजे ही खरमत ह्या हरवळी पक्ष्याची सुद्धा चिदंबलींच्या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच मी खरमत ह्या पक्ष्याची अजून पाहिलेली नाही. पुढचे घेऊया. आता 10 मिनिटच घेऊया आपण, जास्त वेळ नाही. हे जे काही फोटो आहेत ह्या अलीकडं स्टील पक्ष्याचा फोटो आहे, शेकाट्या पक्ष्याचा. हा फोटो आपल्याला येनोली तलाव आहे जिंतूर तालुक्यामध्ये. ह्या पक्ष्यांची जशी मी धनेश पक्ष्यांची बीन अभ्यासली तशी ह्या पक्ष्यांची बीन अभ्यासली एप्रिल मे मध्ये. कुठेही बाजूला झाड नाही, काय नाही, व काहीतरी जरासा गवताचा आळोसा वरी आम्ही असं हिरवी मॅट बांधलेली, त्या मॅटमध्ये बसून एक पाण्याचा जार नेऊन ठेवायचा, सायंकाळ झाली की लपून ठेवायचा जार, परत सकाळी येऊन बसायचं. आणि ह्या पक्ष्यांच्या 4 घरट्यांचं निरीक्षण केलं. ह्या पक्ष्यांचं जे काही मी तुम्हाला कावळ्यांची भाषा सांगितली तसं मग ह्या शेकाट्या पक्ष्यांची भाषा मला हळूहळू कळायला लागली किंवा त्या पक्ष्यांची भाषा मला समजायला लागली. ह्या शेकाट्या पक्षाला अनेक पक्ष्यांची भाषा कळते. जसं की शेकाट्या पक्षाला त्याच्या कुळातल्या पक्ष्यांची भाषा कळते. शेकाट्या पक्षाला त्या पाणवठ्यावर येणारे जे पानकावळे असतात त्यांची भाषा कळते, बगळ्यांची भाषा कळते. कुठेतरी बाजूला झाडा बसलेला खंडे आहे, तो पानपक्षी नाही, आता अगोदर पानपक्षी होता, आता पानपक्षी नाही, तो पांढऱ्या जातीचा खंड्या, तो आता जमिनीवर आलेला आहे, त्याची भाषा कळते. म्हणजे ह्या पक्षाला स्वतःच्या कुळातल्या पक्ष्यांची भाषा कळते, इतर पानपक्ष्यांची भाषा कळते. ह्या शेकाट्याला टिटवी आणि माळटिटवीची भाषा कळते. जेव्हा त्या येऊन ओरडतात, आवाज करतात, तेव्हा हा याचं बिहेवियर कसं असतं ते मला कळायला लागलं. ह्या पक्ष्यांना कोल्हे, लांडगे असतील, कुत्रे असतील यांची भाषा कळते, त्यांना माणसाची भाषा कळते, त्यांना पक्ष्यांच्या, त्यांना प्राण्यांच्या किंवा त्यांना वाहनांच्या आवाजाची भाषा कळते. बाजूला ट्रक गेलं, बाजूला बस गेली, बाजूला मोटरसायकल गेली, त्यावर त्यांचं काय बिहेवियर असतं. म्हणजे ह्या प्रत्येक आवाजावरचं त्यांचं कसं वागणं असतं, ह्या सगळ्या बारीक नोंदी मला ह्या शेकाट्या पक्षाच्या निमित्तानं करता आल्या. म्हणजे शेकाट्या पक्षीच नाही तर सगळ्याच पक्ष्यांच्या, म्हणजे एका पक्षाला इतर पक्ष्यांच्या अनेक कुळातल्या पक्ष्यांची भाषा कळते. ही मला पहिल्यांदा गोष्ट या शेकाट्या पक्षाला पाहिल्यानंतर कळाली. त्याच्या बाजूला हा जो काही पक्षी आहे हा एक हळद्या पक्षी आहे. मला ह्याविषयी एक वेगळी नोंद मला करता आली, पण त्याच्याकडे माझ्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही. हा जमिनीवर राहणारा पक्षी आहे, झाडावर राहणारा पक्षी आहे, पण या हळद्या पक्षाला मी पाण्यात शिकार करताना पाहिले. ही दुर्मिळ नोंद आहे, माझ्या वाचण्यात नव्हती किंवा माझ्या ऐकण्यातही नव्हती. पण मला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ मला काढता आला नाही, पण मी ते प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेला आहे. जो उजळा आंब्याचा परिसर आहे उमरीच्या अलीकडा, त्या भागामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये आता सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर हे पक्षी तिथे शिकार करायला येतात. यावर्षी मी ते माझं मी नोंद त्या पक्षाची मी करेल असं मला एक म्हणजे सांगावं असं वाटतं की ह्या पक्षाने स्वतः असा बदल करून घेतला, ही एक गोष्ट. आणि जे खालचा फोटो आहे तो कोतवाल पक्षाचा, या पक्षाने आता स्वतः अजून बदल केला. हे पक्षी मला दररोज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत दिसतात. हे दिवसाचे पक्षी आहेत, संध्याकाळचे पक्षी नाही. हे दिवसा शिकार करणारे पक्षी आहेत. कुठेतरी आग लागली, कुठेतरी किडे बाहेर आले, ऊसाची पाचट जाळाली, ते पक्षी तुम्हाला भरपूर दिसतात. पण आता सध्या शहरामध्ये हे पक्षी हळूहळू यायला लागले. आणि जे पोल आहेत, लाईट आहेत, त्या लाईट खाली जे किडे आहेत 8 वाजता 9 वाजता खाताना हे पक्षी दिसतात. म्हणजे ह्या पक्षाने स्वतःमध्ये आता बदल केलाय. डार्विनचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्याला हळूहळू इथे सुद्धा लागू पडताना दिसतोय. मी मगाच सांगितलं की पांढऱ्या जातीचा खंड्या आहे, त्या पक्षी अगोदर मासे खायचा, तो आता नागतोडे खातोय, तो आता पाले खातोय, तो आता सरडे खातोय, तो आता शेतामध्येच रमलाय, तो आता पाण्याकडे जातच नाही. म्हणजे ह्या पक्षांनी स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी, स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी आता काहीतरी स्वतःमध्ये बदल करून घेतलाय. ही एक वेगळी नोंद या पक्षासंदर्भात सांगता येईल. हा एक इंडियन रोलर आहे. हा एक पुढे हा एक लहान चोरकावळा आहे. आम्ही मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हा पक्षी दिसलाय. त्याची राष्ट्रीय पातळीवर आम्ही नोंद केली. आमची जे सारस जी संस्था आहे या संस्थेमध्ये अनिल उरटवाडा आणि गणेश पुरा, त्या दिवशी मी पक्षी निरीक्षणाला याच्यासोबत नव्हतो, हे दोघेच होते. त्या दोघांनाही फोटो घेतले आणि हे फोटो मग BNHS मध्ये संचालक आहेत डॉक्टर राजू कसबे सर, त्यांना ते फोटो पाठवले. त्यांनी फार प्रचंड आनंद व्यक्त केला की तुम्ही आज काय रेकॉर्ड केले हे तुम्हाला माहिती नाहीये. हा जो काही पक्षी आहे हा ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्यावर आढळतो, प्रशांत महासागराच्या भागात आढळतो. जे काही मोठं वादळ आलं होतं 2021 मध्ये, त्यावेळेस हा पक्षी रस्ता भरकटला आणि तो आपल्या मराठवाड्यात आला, परभणी हिंगोली परिसरात आला आणि तो आमच्या कॅमेऱ्यात म्हणजे कैद झाला. ती एक वेगळी नोंद या ठिकाणी आम्हाला घेता आली. म्हणजे या सारस संस्थेनं 173 पक्ष्यांची चेकलिस्ट बनवली. या सारस जी संस्था आहे त्यांनी अनेक
पक्षी अभ्यासकांच्या मुलाखती आयोजित केल्या. फोटोग्राफर्स जसं की डॉक्टर बैजू पाटील असतील यांची मुलाखत असेल, डॉक्टर सुभदा लोहिया मॅडम यांची जी काही मुलाखत आहे, अशा अनेक मुलाखती आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमात आम्ही आवर्जून त्या प्रसारित केल्या. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पक्ष्यांच्या चांगल्या करता येतील त्या गोष्टी आम्ही करत असतो. कार्यशाळा सुद्धा आम्ही पक्ष्यांच्या आयोजित केल्या. म्हणजे ही एक लहान चोरगावळ्याची आपल्या महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची नोंद आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. हा एक कॉपर स्पीट पॅरापेट आहे, तांबट पक्षी. या तांबट पक्ष्यावर आम्ही डॉक्युमेंटरी केलेली आहे. जर शेवटी वेळ असेल ती 9 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे. त्याला आम्ही 1 वर्ष आम्ही अभ्यास केला या पक्ष्याचा. 1 वर्षभर व्हिडिओ जमा केले, फोटो जमा केले. जी मी कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये ह्या तांबट पक्ष्यावरचं एक प्रकरण आहे. या झाडाचं आहे की तांबट पक्षी कसे जे विण होते त्यांना घरटं कोरण्यापासून तर पिल्लं बाहेर येण्यापर्यंत सगळा प्रवास आम्ही त्या डॉक्युमेंटरीमध्ये कॉपर स्पीट पॅरापेट तांबट नावाची डॉक्युमेंटरी आहे त्यामध्ये केलेलं आहे. तीच गोष्ट मी लिहून सुद्धा काढलेली आहे. आपण वेळ मिळाला तर जरूर शेवटच्या क्षणामध्ये 9 मिनिटात पाहूया. हा तांबट पक्षी आहे. हा पक्ष्या जे आहे हा प्राण्याचे जे काही फळं आहेत त्याच्या तोंडामध्ये हे सगळी पिंपळाची उमराची फळं आहेत. ही जी आहे ती वडाची फळं आहेत. त्याला वडाची फळं, पिंपळाची फळं, उंबर हे सगळे पक्षी तो खातो आणि त्याचा एक बीज प्रसार करतो. माझ्या घरासमोर जे पिंपळाचं झाड आहे तिथे त्याला मी 40-50 पेक्षा जास्त तांबट बघितलेले आहेत. एवढे तांबट एकाच वेळेस पाहायला कुठे मिळत नाही. मी ज्यावेळेस हे पक्षी दिसले तेव्हा मी या सरांना फोन केला होता. सर म्हणलं माझ्या घरासमोर असे 25-30 माझ्या घरावर बसलेले आहेत आणि तेवढे त्या झाडावर आहेत. म्हणजे एवढे एकाच वेळेस तांबट पक्षी. म्हणजे आपल्याला कधी कधी निसर्गातल्या गोष्टी अशा चमत्कारिक असतात ते आपल्याला विश्वास बसत नाही की अशा घडतात. ती गोष्ट मला वाटतं त्या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. हा तांबट पक्षी आहे. पुढे घेऊया सर. हा इंडियन नाईट जार आहे, रातवा पक्षी आहे. ओळखू येत नाही लवकर. हा एकदम असा ज्या दगडावर बसलेला आहे त्या दगडाचा त्या पक्षाचा आकार सारखाच असतो. मला हा पक्षी पाहायचा होता. मी परभणीचे डॉक्टर संदीप साखरे सर यांना म्हणालो की मला नाईट जार सर पाहायचा आहे. मी खूप पक्षी बघितले पण नाईट जार कधी बघितलाच नाही. ते म्हणले चला मग आपण जाऊया येलगुरुजीला, वाशिम जिल्ह्यामध्ये. मग आम्ही मोटरसायकलवर वाशिमला गेलो ते पाहण्यासाठी. आणि मग तिथं आम्ही त्या तळ्याचे जे धरण आहे येलगुरुजी धरण त्याच्या समोरच्या भागात आम्ही फिरलो दिवसभर. आम्हाला फक्त एक नाईट जार पाहायला मिळाला. तो असा मातीत बसला होता. तो मला दिसतही नव्हता. मला कळालंच नाही ते रातवा आहे म्हणून. पण तो मला त्याने धरून दाखवला. मग तो आम्ही एका रातव्यासाठी तिथे गेलो. पण ज्यावेळेस आम्ही जिंतूर तालुक्यामध्ये पक्षी निरीक्षण करायला गेलो, भोगाव देवीच्या बाजूला तांदुळवाडी परिसर आहे. त्या तांदुळवाडी परिसरामध्ये गणेश कुरा वनरक्षक म्हणून काम करतात. त्यांनी सांगितलं की पुरी सर म्हणाले की तुम्ही एक दिवस या, इथं नाईट जार आलेले आहेत. मी म्हटलं असतील 2, 3, 4 काहीतरी. आणि मग मी सकाळी लवकरच निघालो आणि मग ते नाईट जार पाहण्यासाठी गेलो. आणि आम्ही असं चालायला लागलो की असे 2-4 नाईट जार उडायचे, बाजूला जायचे. अजून पुढे गेले की असे म्हणजे अख्खं जंगल आहे पळसाचं ते सगळं नाईट जारचं होतं. म्हणून मी त्या जंगलाला मी नाईट जारचं जंगल म्हणजे रात्रीचं जंगल असं नाव दिलं. ज्या ज्या वेळेस मला रात्रीची आठवण येते, ज्या ज्या वेळेस मला रात्री पत्र पाठवतात त्या वेळेस मला मी मुद्दाम त्यांना पाहायला. म्हणजे ह्या जंगलातली गोष्ट आहे ती. आणि हा जो फोटो आहे हा पूर्णा नदीचं जे पात्र आहे त्या पात्राच्या काठावरचा फोटो आहे. तिथूनच हे सगळं सुरू होतं. म्हणजे पूर्णा नदीच्या पात्रावर सुद्धा नाईट जार असतात हे पहिल्यांदा तेव्हा कळालं. आम्ही फार फिरून थकलो होतो, आता आंघोळ करावी असं वाटलं. आम्ही पात्रात उतरलो, आंघोळी केल्या आणि आम्ही बाहेर आलो कपडे घालण्यासाठी. बघितलं तर आम्ही 2-4 रात्री असे आपल्या जवळून उडून गेले. आणि मग आपण एवढ्या दूर जायची गरजच नाही. आणि मग त्याच्या पुढची अजून एक गोष्ट की ज्या इंद्रायणी माळावर आम्ही फिरायचो, आता त्या इंद्रायणी माळावर सुद्धा नाईट जारची विण होते. म्हणजे अजूनही जवळ माझ्या घरापासून 18 किलोमीटरवरच हे नाईट जारची विण इंद्रायणी माळावर आहे. माझ्या घरापासून 55-60 किलोमीटरवर अख्खं जंगल आहे. जेव्हा ज्यांना कोणाला रात्री पाहायचे आहे त्यांनी त्या माझ्यासोबत जंगलात यायचं. पळसाचं जंगल आहे. आणि ते रात्री जेव्हा झाडावर बसतात, इतर पक्षी असे बसतात पण हा रात्र पक्षी असा बसतो. त्याला भीती वाटते काय पडण्याची काय मला कळालं नाही, पण त्याची बसण्याची अशीच पद्धत आहे. तो असा हा रातवा त्या पळसाच्या झाडावर बसतो. म्हणजे ही एक आणि त्याचा आवाज जो आहे तो कापू 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 असाही वेगळा आवाज येतो. आणि त्याचा जो आवाज आहे अंधार पडत गेला त्याचा आवाज सुरू होतो. चक चक चकार चक चक चकार चक चक चकार. आणि आपल्या जवळ गेलं फक्त आवाजावरून कळतं की रातवा इथं आहे. त्याच्या पंखाचा बिलकुल आवाज येत नाही. तुमच्या कानाजवळून जरी उडून गेले अजिबात आवाज येत नाही. मी ज्यावेळेस कोकणाचा अभ्यास करण्यासाठी मी मांडराव अनेक दिवस मुक्कामाला होतो त्यावेळेस संध्याकाळ झाली
त्या खोकडाला कसं कळायचं काय माहिती, रात्रीचा आवाज आला की खोकडे बिळातून बाहेर यायचे. म्हणजे पक्ष्यांच्या आवाजाचा आणि त्या प्राण्यांचा कुठेतरी संबंध होता. ते प्राणी त्या पक्ष्यांच्या आवाजावरून बाहेर यायचे, म्हणजे त्या प्राण्यांना पक्ष्यांची भाषा कळत होती असं मला सांगायचं आहे. आणि मग जंगलावर गेलं, जंगलामध्ये गेल्यानंतर अंधार नसतोच. आपल्याला वाटतं अंधार आहे, फक्त बाहेर पडल्यावर अंधार दिसतो. ज्यावेळेस तुम्ही शहराच्या बाहेर जाता ना त्यावेळेस अंधार नसतोच. चांदण्यांचा प्रकाश सुद्धा असतो. चंद्र जरी नसेल तरी सुद्धा जंगलामध्ये तुम्हाला दिसतं. म्हणजे त्या चांदण्याचा प्रकाश तुम्हाला त्या जंगलावर आल्हाददायक पडलेला दिसतो. तुम्हाला प्राणी जाताना दिसतात, तुम्हाला हे रात्री उडताना दिसतात. आम्ही अनेक प्राणीगणना केल्या. आम्ही बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करताना ह्या पक्ष्यांचा सहवास आम्हाला रात्रभर असतो. हे पक्षी रात्रभर झोपत नाहीत, आपल्याला जागेत ठेवतात. मग ही गोष्ट त्या रातवा पक्ष्याकडून आहे. मग ही रातवी पक्षी आपल्याला संध्याकाळीच बघायचं असं काही नाही, दिवसा सुद्धा आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने पाहता येतात. हे इंडियन नाईट जार आहे. इंडियन नाईट जार हे नाव सलीम अलीने दिलेलं आहे, एका एका पुस्तकात वाचलेलं आहे. हा कमळ पक्षी आहे. याला पानमोर असं सुद्धा एक नाव आहे. मोर, पानमोर, पुढचा एक फोटो घ्यायचा, आणि हा तनमोर. तीन मध्ये फरक आहे. मोर, पानमोर. पानमोर म्हणजे कमळ पक्षी. कमळ पक्षाला मराठी नाव पानमोर असं एक आहे. मोर सगळ्यांना माहित आहे, पण मुकना मोर माहिती नाही. चिदंबरलिंग सरांच्या पक्षीकोश पुस्तकामध्ये आहे की मोराला शक्यतो तुरा असतो, झुपकेदार पिसा असतात. जो मुकना मोर असतो त्याला तसा तुरा नसतो, त्याला झुपकेदार असे पिसा सुद्धा नसतात. त्याच्याबरोबर कोणतीच फिमेल लग्न करत नाही. जसं आपल्यामध्ये तृतीयपंथी लोक असतात तसे त्या नरासोबत कोणीच लग्न करत नाही. तो मोरामध्ये मुकना मोर. हा जो आहे हा तनमोर आहे. हा लेसर फ्लोरिकन आहे. याचं प्रमाण आता फार कमी झालंय, म्हणजे आता हा नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे. महाराष्ट्रामध्ये याच्या म्हणजे फार दुर्मिळ नोंदी आहे. याचा ती पलीकडे फिमेल आहे तनमोराची. आपल्या सलीम अली उद्यान जे आहे त्या उद्यान परिसरामध्ये काही वर्षापूर्वी एक फिमेल सापडली होती. किशोर पाठक सरांनी त्याचं ते माहिती सांगितली होती त्या पक्षाची. ती फिमेल आणि हा जो काही नर आहे, हा नर असा एकदम उंच उड्या घेतो फिमेलला आकर्षित करण्यासाठी. 4 फूट 5 फुटापर्यंत असं शेतामध्ये, आणि मग तो आपल्या मादीला आकर्षित करत असतो. ह्या लेसर फ्लोरिकनवर कर्नाटक राज्यामध्ये फार मोठं काम चालू आहे. तनमोर पक्षी सर्वेक्षण दरम्यानच्या काही नोंदी मला सुजित नरवडे सरांसोबत घेता आल्या. मग हा तनमोर आहे. आणि हा जो काही कमळ पक्षी आहे, पानमोर म्हणूया, तुम्हाला सुगरणीची गोष्ट सांगितली होती, बहुपत्नीत्व. इथं उलट आहे. ही फिमेल काय करते, नवऱ्याला वरते, त्याच्याबरोबर लग्न करते, त्याच्या नावाचे अंडे घालते आणि त्याला सांभाळायला देते. तुझे अंडे तू सांभाळ, मी चालले निघून. ती जाते दुसऱ्या नरासोबत राहते, तिच्या नावाचे अंडे परत दुसरे अंडे घालते तिला. पण सगळ्याच जंगला पक्षात नाहीये, काही जंगला पक्षीच असे करतात. पण या कमळ पक्षामध्ये काही अशा प्रजाती आहेत की तिच्यामध्ये बहुपतित्व आहे. म्हणजे महिलाही काही कमी नाही तिथं असं मला सांगायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत, या पक्ष्यांकडून आपल्या गोष्टी घेतलेल्या आहेत माणसानं, असं मला सांगायची आठवण आहे. हा पूर्णा नदीच्या पात्रातला हा फोटो आहे, वीज काढलेला हा फोटो आहे. हो, हरियाणा उत्तर भारतामध्ये जास्त आहे. जिथं गवताळ भाग आहे, जिथं मारडाळ आहे, अशा भागामध्ये तनमोर, मारडोक पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि हे पक्षी आपल्या संभाजीनगरमध्ये होते, परभणीत होते, हिंगोलीमध्ये होते. डॉक्टर सलीम अलींनी हैदराबाद ते संभाजीनगर असा पायी प्रवास केलेला आहे ग्रेट इंडियन बस्टन आणि लेसर फ्लोरिकनसाठी. माझ्याकडे 110 पानाची पुस्तिका आहे, ती सलीम अलींनी केलेल्या सर्वेची पुस्तिका आहे. निजामाने त्यांना सर्वेची परमिशन दिली होती. आणि मग त्या भागामध्ये पायी येत असताना त्यांना मारडोक कुठं आढळले, त्या पुस्तकात त्यांनी नोंदी केलेल्या आहे. ज्यांना जर प्रिंट पाहिजे असेल तर मी तुम्हाला द्यायला हरकत नाही, ज्यांना खरंच अभ्यास करायचा त्या संदर्भात. संभाजीनगरपर्यंत तो प्रवास आपल्याला त्या पुस्तकात वाचता येतो. म्हणजे ती सलीम अलीची सगळीच पुस्तकं महत्त्वाची आहेत, एकच नाही. पण ते निजामांच्या काळामध्ये त्यांनी काय सर्वे केला, त्याच्यामध्ये कोणते पक्षी आढळले, आपल्या भागात होते पक्षी आता नाही आहेत, आता नामशेष झालेत. जसं की आता गिधाड आता नामशेष झालेत, फक्त आता आपल्या नाशिक भागामध्ये किंवा प्रेमसागर मिस्त्री जे आहेत रायगडमध्ये, ते खूप चांगल्या पद्धतीने त्या पक्षावर काम करतात. पुढची काही आपण स्लाईड. हा उघड्या त्वचेचा खरगोश आहे. हे एक गल पक्षी आहे. हा समुद्र काठावरचा पक्षी आहे. मी सरांशी बोलताना म्हणालो की हे पक्षी खरकट अन्न खाताना, हॉटेलच्या बाहेर खाताना त्यांना पाहिलं होतं.
सर म्हणाले की त्यांनी तो बदल स्वतः करून घेतलेला आहे. ही माझ्यासाठी नोंद नाही होती, मला माहिती नव्हतं. कावळे आणि हे गल पक्षी एकाच थव्यामध्ये होते. दोघं पक्षी भांडायचे आणि ते अन्न उचलण्यासाठी स्पर्धा होती त्यांची. मग सर म्हणाले की हे असं खूप दिवसापासून आहे. ज्यावेळेस समुद्रामध्ये लोक जातात, काहीतरी खायला घेतात, काहीतरी मांसाहार असेल अजून काही असेल, तेव्हा ते समुद्रात टाकतात, तेव्हा हे पक्षी खातात. ही एक वेगळी नोंद मला त्या ठिकाणी करता आली. हा आहे ऑस्प्रे, हा विदेशी पाहुणा आहे. आपल्याकडे हा येतो, आपल्या भागात राहतो. हा येलदरी परिसरातला फोटो आहे. भिगवण परिसरात सुद्धा तुम्हाला हे पक्षी पाहता येतात. आम्ही मग असं म्हणलो की लाड जी काही परिसंस्था आहे माळा नावाची, ती परिसंस्थेमधला हा एक घटक आहे. हे काही तुरेवाला लाडक आहे, चंडोल आहे. ह्या चंडोलच्या प्रजाती हळूहळू कमी होत आहेत, कारण आता माळरान संपत आहे, गवताचं रान संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढचा एक फोटो घेऊया सर. हा फोटो आहे, हा एक बाजूला माझी कादंबरी आहे 2 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली. आणि माझे ते पलीकडे आधार रोड आहे डॉक्टर राजेंद्र गवस सर. राजेंद्र गवस सर म्हणजे माझ्यावर फार प्रेम आहे त्यांचं, आणि त्यांच्यावर माझं फार प्रेम आहे. जेवढं माझ्या बायकोवर प्रेम आहे तेवढं त्या सरांवर सुद्धा आहे. म्हणजे आपण काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे की ज्यावेळेस ही कादंबरी लिहिली, ती कादंबरी एखाद्या माणसाने किती वेळेस लिहायला सांगावी आणि एखाद्या माणसाने किती वेळेस लिहावी. सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर आसाराम लोमटे सर यांनी काही लेख माझ्याकडून 2 वेळेस 3 वेळेस, त्या कादंबरीचा शेवटचा तुकडा होता तो माझ्याकडे त्यांनी 6 वेळेस लिहून घेतला डॉक्टर आसाराम लोमटे सरांनी. आणि ज्यावेळेस मी स्क्रिप्ट गवस सरांना पाठवलं त्यावेळेस त्यांनी मला ती कादंबरी 3दा रिराईट करायला लावली. म्हणजे आणि मी फार थकलो होतो. आता असं वाटतं की नको, आता कादंबरी लिहिणं काहीच नको, काय करायचं आपल्याला. एवढं जर आपल्याला त्रास होत असेल त्या काळात आपण नसतोच मुळात. आपल्याला काय की एखाद्या गोष्टीचा असा आगेमूळ आहे, आगेमूळ उठल्यानंतर एखाद्या माणसाला जर त्याची जी फिमेल आहे ती चावली तर अख्खं मूळ त्या एकाच माणसाचा पिच्छा करत होतं. ते माणूस कुठे जाऊ द्या, त्यानं पाण्यात जरी उडी मारली तरी ते पाण्याभोवतीच भोंगावत राहतं. मला वाटतं की मग एखाद्या विषयाचा जो काही पिच्छा आहे तो पिच्छा त्या मधमाशासारखा पुरवला पाहिजे. एखादी जी गोष्ट आहे ती गोष्ट तशी जर ते पिच्छा पुरवत गेलं तर असं काहीतरी एखादं साहित्य निर्माण करता येतं, किंवा कोणतीही कला असेल ती कला आपल्याला जन्माला घालता येते. ज्या काळात असं एखादं आपण पुस्तक लिहित असतो, तर रवी कोरडे सर आहे पाठीमागे, सांगायची गरज नाही आपल्याला असं, पण त्या काळात आपण घरचे नसतोच, घरी काय चाललंय हे आपल्याला कळतच नाही. आपण आपल्याच विश्वास असतो आणि एखादा अशी काही साहित्यकृती जन्माला आली की मग आपण थोडं आपल्याला बरं वाटायला लागतं, पण तरी काही जागा काहीतरी सुटल्यासारखे वाटतात. मी या दिवसाला म्हणून की ही कादंबरी लिहिली, पण मला अजूनही समाधान नाही की आपण अजून काहीतरी ऍड करायला पाहिजे होतं, आपण अजून काहीतरी लिहायला पाहिजे होतं. माझा अनुभव कमी पडला, मला अजून निरीक्षण करायला पाहिजे होती. ते सगळ्या गोष्टी आपण त्या पुस्तकात किंवा अजून काही लिहू त्यात आपण मांडायला पाहिजे होत्या. असे माझे हे आधारवर फक्त त्यांचा एक फोटो दाखवतो. तसे डॉक्टर आसाराम लोमटे सर असतील, इंद्रजित भालेराव सर असतील, हे मला तर नेहमीच या मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात. पण त्यांनी मला खरंच तू लिहिलं पाहिजेस, तुझ्याकडे असं काही एखादी गोष्ट आहे. मला गवस संध्याकाळी 11च्या नंतर फोन करायचे आणि मग आम्ही 12:30 पावणे 1 पर्यंत बोलत बसायचो. म्हणजे एखादा एवढा मोठा लेखक आपल्याला संध्याकाळी 11च्या नंतर फोन करतो आणि आपण बोलत बसतो, म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे फक्त आम्ही गवस सरांना पाहण्यासाठी आम्ही कितीतरी दिवस घालवले आणि तो माणूस आपल्यासोबत एवढं बोलतोय असं म्हणलं तर मग आपल्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे आपण सांगण्यासारखी, ती आपण सांगितली पाहिजे असं मला वाटलं. आणि मग तो मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि एक शेवटची स्लाइड आहे. सर्वांचे धन्यवाद. मला खूप वेळ झाला तुम्ही ऐकत आहात. लाखों सालों से हमारे जीवन का चक्र चल रहा है। जहां से भी हमारे जीवन सृष्टि की शुरुआत हुई, हमें कई संकटों का सामना करना पड़ा। जीवन में कई उतार चढ़ाव हमने देखे। जीवन के हर उस पहलू को जानने की हमने कोशिश की। जीने के लिए हर वो चीज सीखी अनुभव से। गांव की चहल पहल,
गांव का हर एक सदस्य अपने अपने कामों में व्यस्त है। लेकिन इसी गांव का एक छोटा सा सदस्य अपने नए घर की तलाश में है। वे बसंता से, जिसकी नजरें फिलहाल इस सुंदर मादा पर है। लेकिन इस मादा को अपने प्यार के धागे में बांधना इतना भी आसान नहीं। इसके लिए बसंता को मादा को कई तोहफे देने होंगे, जिसकी शुरुआत उसको एक आलीशान महल से करनी होगी। कॉपरस्मिथ बार्बेट को हिंदी में छोटा बसंत और मराठी में तांबट कहते हैं। ये पक्षी आकार में 15 सेंटीमीटर के होते हैं। वजन में 30 से 50 ग्राम वाला यह पक्षी भारत उपमहाद्वीप के साथ साथ दक्षिण पूर्व एशिया के कुछ हिस्सों में भी पाया जाता है। ये यहाँ के स्थायी निवासी हैं। नर और मादा दिखने में लगभग एक समान ही होते हैं। इनका प्रजनन काल नवंबर से फरवरी के बीच होता है, जो दिखने में हरा, जिसके माथे और छाती पर लाल रंग का धब्बा, गला और गाल पीला होता है। भारत में इस पंछी की 4 प्रजातियां पाई जाती है। यहाँ पर बसंता घर की तलाश में है। बसंता को अपने घोंसले के लिए किसी मृत हुए पेड़ की या किसी ऊंचे पेड़ के मृत हुए क्षैतिज शाखा की जरूरत है। दिन भर की मशक्कत और ढेर सारी तलाश के बाद उसे सही शाखा मिल गई है। अब घर का काम शुरू किया जा सकता है, लेकिन घोंसला बनाने के लिए कई हफ्ते लगेंगे। इसी बीच उसे मादा का भी तो ख्याल रखना है, क्योंकि यहाँ पर भी प्रतिद्वंदियों की कोई कमी नहीं है। एक और युवा छोटा बसंत की नजरें इसी मादा पर है, लेकिन बसंता को ये बात कुछ हजम नहीं हो रही। बसंता परेशान है और वो लड़ना चाहता है। दुश्मन ने हार मानी, बसंता जीत गया। कई हफ्तों के मेहनत के बाद बसंता का घोंसला अब बन के तैयार है। अब अगला पड़ाव मादा को सहवास के लिए मनाना है। कभी पूंछ हिलाकर तो कभी अलग अलग अदाओं से मादा को आकर्षित करने की कोशिश बसंता कर रहा है। मादा को कई रसीले मीठे फल खिलाकर लुभाने की कोशिश की जा रही है, लेकिन अपना दिल देने से पहले मादा घर का जायजा लेगी। अगर उसे घर पसंद आता है तो शायद कुछ बात बन सकती है। लगता है बात बन रही है। जीवन चक्र के लिए सबसे महत्वपूर्ण प्यार की ऋतुबन। उसके बाद बसंता के लिए एक संघर्षमय जीवन की शुरुआत हुई। कुछ हफ्तों के बाद लगता है मादा ने घोंसले में अंडे दिए हैं, जिनकी देखभाल नर और मादा बारी बारी से करेंगे। लेकिन शांतिप्रिय जीवन में दुश्मनों की कोई कमी नहीं। एक गिलहरी घोंसले के ज्यादा ही नजदीक आई है। मादा थोड़ी सी क्या घर से बाहर निकली, गिलहरी ने तो घर में झांकना शुरू कर दिया। लेकिन मादा की सतर्कता से गिलहरी भाग गई। दूसरों के घर में झांकना भला किसको पसंद है? ये बात तो बसंता को भी खटकती है, लेकिन कुछ पड़ोसी है कि मानते ही नहीं। एक मैना शाखा पर आराम कर रही है, लेकिन
बसंता इस मैना को भगाना चाहता है, क्योंकि उसे लगता है कि मैना उसके परिवार के लिए खतरा बन सकती है। कई छोटे मोटे उतार चढ़ाव के बाद एक नन्ही सी प्यारी चोंच घोंसले से बाहर निकली, जिसके मासूम आंखें पहली बार बाहरी जीवन देख रही है। यही जिज्ञासा इस नन्हे से बच्चे को सिखाने वाली है दुनिया के साथ समझौता करना, लेकिन फिलहाल उसके लिए काफी वक्त है। बसंता और उसके माता की जिम्मेदारियां अब कई गुना बढ़ गई है, क्योंकि दोनों को अपने घोंसले के अंदर इंतजार कर रहे 2 बच्चों के लिए खाना जुटाना है। नर और मादा बारी बारी से बच्चों को खाना खिलाते हैं। इस पक्षी के आहार में मुख्य रूप से फल होते हैं। उन्हें कई तरह के रसीले फल खाना पसंद है। कभी कभार आहार की जरूरतों को पूरा करने के लिए कुछ कीड़ों को भी ये खा लेते हैं। बच्चों को जब खाना खिलाया जाता है तब बच्चे फलों का रस चूस लेते हैं। बाकी बचा फलों का मलबा और अन्य गंदगी माता पिता द्वारा समय समय पर साफ की जाती है। घोंसले के हिफाजत में बैठा बसंता आज कुछ परेशान लग रहा है। एक शिकारी पंछी घोंसले के बहुत नजदीक बैठा है। बसंता को डर है कि वह उसके बच्चों के लिए खतरा न बन जाए। बसंता उससे लड़ नहीं सकता, लेकिन शोर करके उसे विचलित करने की कोशिश जरूर कर सकता है। लेकिन अचानक शिकारी पंछी वहां से भाग गया, क्योंकि उससे भी बड़े खतरे यहाँ पर मौजूद है। बंदरों के उछल कूद की वजह से बसंता के घर की आधी शाखा टूट गई। घर टूटने से बसंता को परिवार का एक सदस्य गंवाना पड़ा। डाली को जोर का झटका लगने से शायद एक बच्चा नीचे गिर गया। इस बच्चे के मौत का दृश्य हमें सिखाता है, इस जीवन चक्र में अगर किसी की मौत होती है तो उस मौत पर कई छोटे छोटे जीवों की निर्भरता टिकी रहती है, लेकिन अभी भी उम्मीद बाकी है। एक बच्चा सुरक्षित है, जिम्मेदारियां अभी खत्म नहीं हुई। बसंता और उसके जीवन साथी को अपने इकलौते बच्चे के जीवन के लिए हर वो मुमकिन कोशिश करनी होगी जो उसे जिंदा रखे। कुछ समय बाद बच्चा घोंसले से बाहर दिख रहा है, लेकिन अभी भी वो उड़ने के लिए तैयार नहीं है। बच्चा और कुछ हफ्ते अपने माता पिता पर निर्भर रहेगा, जब तक वो उड़ने के लायक नहीं हो जाता। और जिस दिन वो आसमान छुएगा, उस दिन से उसके जीवन का एक नया पल शुरू हो जाएगा। बसंता ने आदर्श पिता बनने की हर वो मुमकिन कोशिश की और अपनी जिंदगी में अनुभव का एक और पन्ना जोड़ दिया। कुछ समय के लिए बसंता भले ही पारिवारिक चक्र से आजाद है, लेकिन हमारे सृष्टि के जीवन चक्र के इतने बड़े आदर्श का निर्वाह एक छोटा सा पंछी कितनी सहजता से करता है, ये हम इंसानों को जरूर सीखना चाहिए। एकच मिनिट घेतो फक्त। डॉक्युमेंटरीमध्ये जास्त जे काम केलेलं आहे त्याचे मित्र विजय ढाकणे सर, ते PHCला काम करतात आणि त्या PHCच्या बाजूला झाड आहे, त्या झाडावर सगळे हे व्हिडिओ आहेत।
मी ज्यावेळेस सुट्टी असेल, जसा वेळ मिळेल तसं मी त्या ठिकाणी जायचो आणि आम्ही सगळं शूट करायचो. मोठा भार त्यांनी उचलला. जो आवाज आहे तो आवाज पुष्पराज मांडवगडे हा एक जिंतूरचा एक मित्र आहे, हुशार आहे, आणि त्याने तो त्या डॉक्युमेंटरीला आवाज दिला. आम्ही 5 जणांचा फोटो आहे, पण तो आमच्यासोबत नसतो, तो सावकार कर्ण आहे, तो त्या मांडवगडेचा आवाज होता. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. कांबळे परिवाराचे विशेषतः धन्यवाद, कारण एवढ्या लोकांसोबत मला बोलता आलं किंवा संवाद साधता आला. धन्यवाद. खरं तर शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनाचा, तो आधीच करून घेतला असता तर बरं झालं असतं, कारण इतकी सुंदर सगळं पाहिल्याच्या नंतर काही पुन्हा ऐकावं असं नाही. फक्त एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. ही जी पत्रिका आहे, त्या पत्रिकेवरती तुम्हाला जो पक्षाचा एक फोटो दिसतो आहे, त्याच्या पंखावरती झाड आहे आणि झाडावरती पक्षी बसलेला आहे. फेसबुकवरती हा फोटो मला मिळाला आणि त्याच्यावरच्या 4 ओळी मी तुमच्या समोर ठेवतो आणि मग आभार प्रदर्शनाने आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. अभिप्रायासाठी सगळ्यांना वही दिलेली आहे, तुमचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. हा जो तुमच्या समोरचा फोटो दिसतो आहे, ऊन सावली विणते आहे, पंखावरती सुरेख नक्षी, नजर लावणी दूर कुठेती शोधत बसला अनाम पक्षी, डोळ्यांमधून जरा उतरला रंग छबीला तो गुलबक्षी, मिटल्या पंखा नेहा बसला स्वप्न घेऊनी आपुल्या बक्षी, उडता उडता जरा विसावा बसून आहे फांदीवरती, झुला बनवणी झुलते फांदी डोळा भरुनी पाहे धरती, झाडावरती पक्षी काहा पक्षावरती झाड कळेना, झाडावरती पक्षी काहा पक्षावरती झाड कळेना, कोण कुणावर नक्षी बनवणी उमटून आले गणित जुळेना, कोण कुणावर आणिचे मनपूर्वक धन्यवाद. आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जो अनुभव आम्हाला येत नाही, असा एक वेगळाच अनुभव आम्हाला देऊन आमचं आयुष्य समृद्ध केलं. आणि मी अपेक्षा करतो की आपण इथून गेल्याच्या नंतर आपल्या आजूबाजूला पक्षी कुठे दिसतात का ते पाहून मी आभार मानण्यासाठी फाल्गुनीला विनंती करतो. पक्ष्यांशी आज आपल्या सगळ्यांचे एक वेगळे नाते जमले आणि आज या प्रसंगी आभार मानते आपले. खरं तर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आयुष्यामध्ये रोज कितीतरी वेळेला आपण पक्षी बघतो, पण त्या मागे त्यांचा किती संघर्ष आहे आपल्याला कधीही कळत नाही. उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत अनेक वेळेला दिसतात, पण बघून आपण कदाचित त्याच्याकडे एवढं गांभीर्याने बघतही नाही. पण आज माणिकपुरीजींनी जे त्यांचं अभ्यास आपल्यासमोर मांडला, त्यावरून आज खरंच यांनी सांगितल्याप्रमाणे एक पक्षी बघितल्यानंतर त्याच्या मागची एक त्याचा संघर्ष आपण जाणून घेऊ, आपसूकपणे आपण ते आज करू असं मला वाटतं. कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने केला जातो. वाक्याला शेवटी पूर्णविराम हा लागतो. पूर्णविराम नसेल तर ते वाक्य अपूर्ण वाटतं. पण कधी कधी पूर्णविराम म्हणजे शेवट नाही. अलका काकूंचे हे जे एफर्ट्स आहेत त्यामुळे या पूर्णविरामानंतर एक नवीन वाक्य सुरू होणार आहे याची खात्री मला वाटते. आभार प्रदर्शनासाठी उभी आहे, त्यामुळे आपले प्रमुख वक्ते माणिकपुरी यांचे मनपूर्वक आभार मानते. अलका काकू आणि संपूर्ण कुटुंब जे गेल्या 10 वर्षांपासून जे एफर्ट्स घेत आहेत त्यासाठी सुद्धा त्यांचे आभार. आणि त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी खूप आतुरतेने वाट बघणार आहोत. मागच्या वर्षीच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये खूप जास्त माहिती मिळाली आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा. त्यासोबतच साहित्य संगीत कला मंचाचे सर्वेसर्वा श्री उमाकांत उमरीकर यांचे सुद्धा श्रीकांत उमरीकर यांचे सुद्धा मी आभार मानते. हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थे यांचे सुद्धा आभार. माईक सिस्टीम फोटोग्राफर नंदकुमार देशपांडे यांचे सुद्धा आभार. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्ही सर्वजण पहिल्यापासून शेवटपर्यंत हा कार्यक्रम
अतिशय इन्थुझियास्टिक पद्धतीने बघितला त्या तुम्हा सर्वांचे आभार. असंच पुढच्या वर्षी नवीन इन्फॉर्मेशन सोबत पुन्हा एकदा भेटू. थँक्यू. आभारी आहे मी. त्यांनी एक हा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर सरांनी इतकी प्रचंड मेहनत केली आणि सहकार्य दिलंय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.